बांधकाम कामगारांना अशा प्रकारच्या पेट्या भेटत आहेत आणि अशा प्रकारचे हे भांडे भेटत आहेत. आता बरेच सारे बांधकाम कामगार जे आहेत या ठिकाणी मला कमेंट करून विचारत आहेत, की सर आम्हाला असले भांडे भेटत नाहीत किंवा भेटतील आणि कसे भेटतील, कसा अर्ज करायचा आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि प्रक्रिया काय आहे आणि अर्ज कोठे करायचा आहे, असे भरपूर असे प्रश्न बांधकाम कामगार या ठिकाणी करत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्हाला जर अशा प्रकारचे भांडे पाहिजे असतील, तुमचं पहिली गोष्ट जी आहे ती नोंदणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय तो आहे. आणि बांधकाम कामगारांना अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, ह्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ₹1 हे खर्च करायची गरज नाही आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला अगदी फ्रीमध्ये हे भांडे भेटणार आहेत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 2 प्रकारचे भांडे भेटतात. एक म्हणजे सेफ्टी किट आणि दुसरे म्हणजे एडिशनल किट. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 2 प्रकारचे भांडे भेटणार आहेत. तुम्हाला 2 बॉक्स भेटणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एडिशनल किट आणि सेफ्टी किट भेटणार आहे. तर हे ह्याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे, कुठे करायचा आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, ह्याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूयात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला बाकीची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात की ह्या भांड्यांचा अर्ज कसा करायचा आहे आणि आपल्याला भांडे किती दिवसात लवकर भेटतील, हे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण बघूयात की शासन निर्णय काय आहे. तर या ठिकाणी पहा, आपण आत्ताच व्हिडिओ बघितलेला आहे की बांधकाम कामगारांना कशा प्रकारे भांडे भेटत आहेत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ₹1 हे न खर्च करता फ्रीमध्ये तुम्हाला भांडे भेटणार आहेत. त्याचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कागदपत्र कोणकोणते लागतील, ह्याची संपूर्ण माहिती आपण जे काही शासन निर्णय शासनाने काढलेला आहे त्यामध्ये दिलेली आहे. आपण संपूर्ण खरी माहिती सांगत असतो. त्यामुळं या ठिकाणी आपण शासन निर्णयामध्ये तुम्हाला जेही माहिती खरी दिलेली ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना जे काय अत्यावश्यक संच आहे, म्हणजेच एडिशनल किट, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे एडिशनल किट आणि सेफ्टी किट, अशा तुम्हाला वेगवेगळ्या 2 किटा भेटणार आहेत. ते पण ₹1 न खर्च करता फ्रीमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल तुम्हाला कशाप्रकारे फ्रीमध्ये भांडे तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला ₹1 हे कोणाला द्यायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी पहा, एडिशनल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्यात येत आहे. देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला कशाप्रकारे भांडे भेटणार आहेत, कुठे भेटणार, अर्ज कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, काही करायची गरज नाही. फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमचं सर्व काही लक्षात येणार आहे. तर या ठिकाणी पहा, आता ह्या योजनेच्या अटी काय आहेत सर्वात अगोदर पाहून घ्या. अटी आणि शर्ती अशा आहेत की मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत. त्यानंतर या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज, या ठिकाणी हा मागणी अर्ज पण तुम्हाला देणार आहे. कोणाला मागणी अर्ज पाहिजे नक्कीच कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजेच एडिशनल किट पुरवण्यात यावे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे सर्व भांडे भेटणार आहेत. तुम्हाला अर्ज ऑनलाईन तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून पण करू शकतात. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्याबरोबर लक्षात येणार आहे. कुणालाही रुपये द्यायची गरज नाही आहे. उलट तुम्हाला फोन येईल आणि या ठिकाणी फोनमध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि तुमचे भांडे जे आहे ते एडिशनल किट आहे ते घेऊन जा, असं या ठिकाणी फोन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त तुम्ही घरी तुमच्या मोबाईलमधून अर्ज करू शकतात. फक्त हा व्हिडिओ शांत पद्धतीने सर्व पहा. या ठिकाणी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या संपूर्ण जे आहे ते लक्षात येणार आहे. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर काय दिलं आहे की 2 नंबरची अट काय आहे की मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या जे अत्यावश्यक संच आहे एडिशनल किटमध्ये खालील वस्तूचा समावेश असावा. आता या ठिकाणी पहा, तुम्ही ज्यावेळेस भांडे आणाय जाणार आहात त्या भांड्यामध्ये कोणकोणत्या वस्तूचा समावेश असायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं आहे. भांडे घेतल्यानंतर तुम्हाला तिथून यायचं नाही डायरेक्ट, अगोदर भांडे चेक करायचे आहे आणि नंतर तिथून जे आहे ते हलायचं आहे, म्हणजे निघायचं आहे. तर या ठिकाणी पहा, नंबर 1 म्हणजे पत्र्याची पेटी, त्यानंतर नंबर 2 प्लास्टिकची चटई, त्यानंतर धान्य साठवण्याची जी कोटी आहे ती 25 किलोची एक भेटणार आहे. त्यानंतर धान्य साठवण्याची कोटी 22 किलोची एक भेटणार आहे. अशा 2 प्रकारच्या तुम्हाला कोट्या भेटणार आहेत. एक म्हणजे 25 किलो आणि 2 म्हणजे 22 किलो, अशा 2 प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी धान्य साठवण्यासाठी कोट्या भेटणार आहेत. त्यानंतर एक बेडशीट भेटणार आहे, त्यानंतर चादर भेटणार आहे, ब्लँकेट एक भेटणार आहे, साखर ठेवण्यासाठी
किलो क्षमतेचा साखरेचा डबा भेटणार आहे. त्यानंतर जे काही चहा पावडर आहे ते चहा पावडर ठेवण्यासाठी एक अर्धा म्हणजे 500 ग्रॅमचा जो आहे तो डब्बा भेटणार आहे चहा पावडर ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे वॉटर प्युरिफायर 18 लिटरचं भेटणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता. तुम्हाला ह्या सर्व वस्तू त्या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत. हे सर्व तुमच्या वस्तू तुमच्या त्या पेटीमध्ये असतील तसं मग तुम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला तुमची पेटी घेऊन यायचं आहे आणि ह्यामध्ये एखादी वस्तू जर कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता. तिथल्या जे अधिकारी असतील जे काय भांडे वाटप करत आहेत त्यांना पण तुम्ही या ठिकाणी ती चौकशी करू शकता. जर भांडे एखादं कमी असेल तर त्यामध्ये एखादी वस्तू जर कमी असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पहा, यानंतर मंडळांतर्गतील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच ॲडिशनल किट पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता प्रदान करीत येत आहे. म्हणजे तुम्ही जे आहे ते ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकतात. कसा करायचा ते पण मी सांगतो. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सांगतो. अगदी फ्रीमध्ये ₹1 हे न कुणाला देता तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते डायरेक्ट फोन येणार आहे. फोन आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते भांडे जाऊन तुम्हाला तुमच्या वस्तू घेऊन यायच्या आहेत. तर या ठिकाणी पहा काय दिलेलं तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही कमेंट करायची नुसतं लिंक टाईप करा आणि जे आहे ते तुम्हाला हे लिंक भेटून जाईल. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी कमेंट करा म्हणजे तुम्हाला लिंक भेटणार आहे. सबस्क्राईब जर नाही केलं तुम्हाला या ठिकाणी लिंक टाकता येणार नाही. तुम्ही सबस्क्राईब करून या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नुसतं लिंक टाईप करा, ते तुम्हाला लिंक भेटून जाईल. या ठिकाणी पहा, त्यानंतर यापूर्वीच या ठिकाणी त्यानंतर अत्यावश्यक संचसाठी ही जे आहे ते वितरण करण्यासाठी हे वेबसाईट दिलेली आहे. काय दिलेलं आहे, यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करावे. आणि जर तुम्ही आता नवीन आला असाल तर नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOC कामगार नोंदणी क्रमांकामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे, तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजेच BOC कामगार नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाका. त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करा. OTP तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येईल. ज्यावेळेस तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला त्या नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी जी माहिती विचारलेली आहे ती माहिती त्या ठिकाणी निवडायची आहे. आणि तुमचा जो जवळचा कॅम्प म्हणजे ज्या ठिकाणी मोठं गाव असेल, कॅम्प असेल, त्या ठिकाणचं तुमचं गाव त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि त्या कॅम्प निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्या तारीख निवडायची आहे. तारीख निवडल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला ज्या तुम्ही गाव निवडलेलं आहे, तुमचा तालुका निवडला असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जी तारीख निवडली त्या ज्या तारखे वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्या कॅम्प तिथं असणार आहे, भांडे वाटप त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते भांडे वाटप होणार आहे. त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला संपूर्ण ₹1 हे न भरता तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते ॲडिशनल किट भेटणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती संपूर्ण समजली असेल की बांधकाम कामगारांना ॲडिशनल किट घेण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया, कोणकोणती प्रोसेस लागते हे नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल. आणि कोणकोणते भांडे भेटतात हे पण तुमच्या लक्षात आले असेल. कारण की मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे हे जी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि अर्ज कसा करायचा आहे हे जी पण तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि तरी पण तुमच्या लक्षात काय आले असेल, तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला लगेच रिप्लाय भेटेल. आणि तुम्हाला कुठलीही काय अडचण अर्ज करताना आली किंवा या ठिकाणी भांडे घेताना कुठलीही काय समस्या येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटून जाणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.